मुलाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने त्याचा गळा ओढून खून करत स्वतःही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना एरंडोल येथे असून गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे. बापाच्या खिशात मिळून आलेल्या सुसाईड नोटवर त्यांनी मुलाचा खून करून तो पुरल्याची माहिती. मुलगा सोशल मीडियावर रील्स बनवायचा. विठ्ठल पाटील वय 50 आणि हितेश पाटील अशी मृत बाप बेट्यांची नावे आहेत. माजी सैनिक विठ्ठल पाटील हे भवरखेडा एरंडोल येथील मूळ रहिवासी असून ते आपल्या परिवारासह एरंडोल येथील वृंदावन नगरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा विक्की उर्फ हितेश विठ्ठल पाटील हा रील्स बनवायचा. मात्र तो वडिलांपासून वेगळा राहत होता. तो वडिलांचा छळ करून मारहाण करत होता. या प्रकाराला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करत स्वतःही आत्महत्या केली असून गुरुवारी हितेश पाटील याचा मृतदेह भवरखेडा येथील एका नाल्यात या प्रसंगी मिळून आला आहे. तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून घटनास्थळी सुती दोरी मिळून आली असून याच दोरीने विठ्ठल पाटील यांनी मुलाला फाशी दिली असावी असा अंदाज असून या प्रकरणी त्याचे चुलते व त्याचा चुलत भाऊ तसेच जेसीबी चालक यालाही अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेसंदर्भात एरंडोलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी माहिती दिली. रील स्टार विक्की उर्फ हितेश पाटील याची हत्या या ठिकाणी झालेली आहे. या हत्येप्रकरणी काय सांगाल, कशी घटना नेमकी? एरंडोल पोलीस स्टेशनला दिनांक 25 तारखेला एक अकस्मात मृत्यू दाखल झालेला आहे. त्याच्यातील जे मयत आहे विठ्ठल सखाराम पाटील यांनी दिनांक 24 तारखेला आपल्या एरंडोल येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. मयत विठ्ठल पाटील हे एक सर्व्हिसमॅन होते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा विक्की हितेश उर्फ विक्की जो रील स्टार म्हणून ओळखला जातो, तसेच विक्कीची पत्नी आणि मयत विठ्ठल यांची पत्नी असे सगळे मिळून राहत होते. मात्र त्यांच्या मृत्यूच्या तपासामध्ये एक चिठ्ठी आढळली होती. त्या चिठ्ठीमध्ये हितेशनी मौतना जिम्मेदार मी आहे, रात्री 2 वाजता त्याला मी धरणात बुजून आलो आहे अशा पद्धतीचा उल्लेख केलेला होता. म्हणजे विठ्ठल यांनी दिनांक 24 तारखेला हितेशला मारलेलं आहे आणि त्याला धरणात बुजलेलं आहे अशा पद्धतीचा उल्लेख असल्यामुळे आम्ही विकीचा सलग 2 दिवस शोध घेत होतो. एरंडोल परिसरातले सगळे धरण आम्ही परिसरात व्यवस्थित शोधले. तर भवरखेडा गावाच्या परिसरामध्ये जे एक कोरडं धरण आहे तिथं थोडं डाऊटफुली जागा दिसली आम्हाला. तर ती उकरून काढली असता त्याच्यामध्ये ते हितेशचा बॉडी मिळालेली आहे. आणि त्या हितेशला दिनांक 24 तारखेला रात्री 2 वाजेच्या दरम्यान हितेशचे वडील, हितेशचे काका आणि हितेशचे भाऊ यांनी गळफास देऊन मारलेलं आहे आणि एका जेसीबी चालकाच्या मदतीने खड्डा खोदून तिथं त्याचा मृतदेह टाकलेला आहे. विक्की उर्फ हितेश हा रील स्टार होता. त्याला दारूचं खूप व्यसन होतं आणि दारूच्या आहारी गेलेला होता. त्याला त्याच्या घरच्यांनी 1-2 वेळा शिर्डी येथे व्यसनमुक्ती केंद्रातही नेलेलं होतं, पण त्याच्यावर काही चांगला परिणाम झाला नाही. आणि त्या दारूच्या नशेमध्ये तो घरच्यांना मारहाणी करत होता. तो वडिलांना मारत होता, आईला मारत होता, तसेच पत्नीलाही मारत होता. तर त्यामुळेच वडिलांनी त्याला गळफास देऊन मारलं. दिनांक 24 तारखेला दुपारी हितेशने त्याच्या पत्नीला फोन करून सांगितलं की मी घरी येतो आहे आणि नॉनव्हेज बनव असं. मात्र सोमवार असल्याने मी नॉनव्हेज बनवणार नाही. तर त्यावेळेस त्याने पत्नीला शिवीगाळ केली आणि मी आल्यावर तुमचा बेतच बघतो असं म्हटलेलं होतं. त्यामुळे त्याची पत्नी व मयताचे वडील म्हणजे दुसरे मयत विठ्ठल हे असे गाडीवर बसून त्यांचे जे मूळ गाव आहे भवरखेडा येथे गेले. तिथं त्यांचं घर आणि त्यांचे इतर नातेवाईक त्यांच्याकडे आश्रयाला गेले आणि त्या संध्याकाळी मग विकी हा भवरखेडा येथे त्यांच्याकडे गेला. तिथं मयत विठ्ठल आणि त्यांचे भाऊ आणि त्याचा पुतण्या म्हणजे मयत विकीचे काका आणि चुलत भाऊ यांच्यामध्ये वादावादी झाले आणि त्याच रात्री मग विकीचे काका, विकीचे वडील आणि विकीचा चुलत भाऊ या तिघांनी त्याला गळफास देऊन मारलेलं आहे. ते आतापर्यंत याच्यात 4 आरोपी निष्पन्न झालेले, पैकी मयत विठ्ठल हे आधीच मयत झालेले, पैकी उर्वरित 3 जे आहे त्यामध्ये विकीचे काका, विकीचा चुलत भाऊ आणि जेसीबी चालक असे 3 लोकांना अटक केली. ही भवरखेडा तालुका धरणगाव इथलं जे गोविंद बाबा धरण आहे त्याच्या कोरड्या पात्रामध्ये झालेलं आहे सगळं.